मुंबईमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाल्या। पुढील 2 दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मुंबईमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता। मुंबईमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडतोय आणि आज सकाळपासूनच मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरामध्ये आकाशात काळे ढग आल्याने पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती। पुढील 2 दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। पाहू। महाराष्ट्रात काही राज्यामध्ये अवकाळी पाऊस हा पडतोय आणि त्यासोबतच मुंबईमधील देखील वातावरण त्याच प्रमाणात आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आपण दादर परिसरामध्ये आहोत आणि आज सकाळपासूनच काळे ढग हे आकाशात पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं असून आता सकाळच्या सुमारास दादर परिसरामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी सुरुवात आहे ती झालेली आहे। सकाळपासूनच थोड्याफार प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत होता, तर आता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आहेत त्या मुंबईमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। अवकाळी पावसामुळे कुठेतरी जो उन्हाचा तडाखा आणि उकाडा लागत होता त्यापासून मात्र मुंबईकर नागरिकांना एक दिलासा मिळतोय, परंतु या अवकाळी पावसाचा सामना आहे तो मात्र मुंबईकर नागरिकांना करावा लागतोय। सकाळच्या सत्रात जे जॉगिंग असेल किंवा मॉर्निंग वॉक करायला जे नागरिक आलेले आहेत त्यांना या पावसाचा अनुभव आहे तो घेता येतोय, परंतु हा अवकाळी पाऊस आहे तो नाशिक असेल, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाला। तर आता मुंबईमध्ये हे संपूर्णपणे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे आणि याच ढगाळ वातावरणामध्ये आपण पाहिलं तर मुंबईकर नागरिकांना उकाडापासून जरी दिलासा मिळत असला तरी सुद्धा या अवकाळी पावसाचा जो सामना आहे तो करावा लागतोय। पुढील 1 ते 2 दिवस देखील असंच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे। व्हिडिओ सुरेश सावंतसह निखिल दमण, पुढारी न्यूज, मुंबई।